नमस्कार. आपल्या भारतीय संविधानात ना एक जबरदस्त कलम आहे. एक असं कलम जे आपल्या सगळ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी अक्षरशः एका ढालीसारखं काम करतं. आणि आज आपण याच शक्तिशाली कलम 13 बद्दल बोलणार आहोत. पण एक विचार करा, समजा सरकारनेच एखादा चुकीचा कायदा बनवला तर म्हणजे काय होईल मग? याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. उत्तर एकदम सोपं आहे आणि तितकंच जबरदस्त आहे. आपलं संविधान, होय आपलं संविधान तो कायदाच रद्द करून टाकतं. आणि हे सगळं कशामुळे शक्य होतं? तर एका शक्तिशाली ढालीमुळे. हो, हीच ढाल आहे आपल्या संविधानातलं कलम 13, जे आपल्या सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचं रक्षण करतं. आता ह्या कलमाचं काम एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. कोणताही कायदा म्हणजे कोणताही जो आपल्या मूलभूत हक्कांच्या विरोधात जाईल, तो कायदा आपोआप ऑटोमॅटिकली रद्द होतो. संपला विषय. तर मग हे कलम नक्कीच सांगतं तरी काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया की यात नेमकं काय आहे. इथे ना एक साधंसं पण सगळ्यात महत्त्वाचं समीकरण आहे. ते म्हणजे संविधान हे नेहमीच कुठल्याही कायद्यापेक्षा मोठं असणार. सरळ भाषेत सांगायचं तर या देशात संविधानापेक्षा मोठं, संविधानापेक्षा सर्वोच्च दुसरं काहीही नाही. याचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिलं, मूलभूत हक्कांच्या विरोधात जाणारा कोणताही कायदा तो सरळ सरळ वॉइड म्हणजे रद्दबातळ ठरतो. दुसरं, सरकार कोणाचेही मूलभूत हक्क हिसकावून घेऊ शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या न्यायालयांना कायदे तपासण्याचा एक विशेष अधिकार आहे, ज्याला आपण न्यायिक पुनरावलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लक्षात ठेवा, आपली संसद सुद्धा संविधानापेक्षा मोठी नाही. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात हे काम कसं करतं? चला एक साधंसं उदाहरण घेऊन बघू, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. समजा सरकारने एक कायदा पास केला की सरकारी नोकरी फक्त आणि फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांनाच दिली जाईल. काय? ऐकूनच धक्का बसला ना? साहजिकच आहे, कारण असा कायदा तर थेट आपल्या समानतेच्या हक्कावर घाला घालतो, जो आपल्याला कलम 14 ने दिला आहे. आणि इथेच पिक्चरमध्ये एंट्री होते कलम 13ची, कारण हा कायदा आपल्या मूलभूत हक्कांशी जुळत नाही, म्हणून तो आपोआप रद्दबातळ ठरतो. आपलं न्यायालय यात लगेच हस्तक्षेप करतं आणि असा कायदा क्षणात रद्द करून टाकतं. ही पॉवर कलम 13ची. आता ही सगळी प्रक्रिया समजून घेण्यासाठी ना कायद्याच्या भाषेतले 2 महत्त्वाचे शब्द आपल्याला माहिती असायलाच हवेत. चला बघूया ते कोणते आहेत. पहिला शब्द आहे वॉइड. वॉइड याचा मराठीत अर्थ होतो रद्दबातल. म्हणजे बघा, जेव्हा एखादा कायदा वॉइड आहे असं म्हटलं जातं, तेव्हा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो की तो कायदा बेकायदेशीर आहे, अवैध आहे, जणू काही तो कायदा कधी बनवलाच गेला नव्हता. इतकं सोपं आहे हे. आणि दुसरा शब्द आहे न्यायिक पुनरावलोकन, म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यू. हा ना आपल्या न्यायालयांचा एक सुपर पॉवर आहे असं समजा. या पॉवरमुळे न्यायालय सरकारनं बनवलेले कायदे आणि त्यांच्या कृती तपासू शकतात. कशासाठी? तर ते संविधानाच्या विरोधात तर जात नाहीत ना, हे बघण्यासाठी. आणि याच प्रक्रियेतून कलम 13 खऱ्या अर्थाने लागू होतं. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न उरतोच की आपल्या देशात सर्वोच्च कोण आहे? सरकार, संसद की आणखी कोणी? उत्तर एकदम स्पष्ट आहे आणि ते कायम लक्षात ठेवायला हवं. संविधान हाच देशाचा सर्वोच्च कायदा आहे. याच्यावर कोणीच नाही, ना सरकार ना संसद, कोणीच नाही. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की कलम 13 हे आपल्या सगळ्यांच्या मूलभूत हक्कांचा एक प्रकारे गार्डियन आहे, एक संरक्षक आहे. आठवतंय आपण सुरुवातीला एका ढालीबद्दल बोललो होतो? ती ढाल दुसरं तिसरं काही नसून हेच कलम 13 आहे. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न, आपल्याला जे अनेक मूलभूत हक्क मिळाले आहेत, त्यापैकी कोणता हक्क सगळ्यात महत्त्वाचा वाटतो? कधीतरी यावर शांतपणे विचार नक्की करून बघा.